की बार चंद्रबाबू से बड़ा अवसरवादी नेता पूरे भारत के इतिहास में आपको देखने को नहीं मिलेगा। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आपकी बार 400 पार म्हणत नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात केली होती खरी, पण शेवटी 240 जागा मिळवत नरेंद्र मोदी यांना आपलीच गॅरंटी विसरला असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे। यावरून इतर गॅरंटी ही कुछ कामे असल्याचं देखील दिसून येईल। यातच उद्या नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अद्यापही घाबरला असल्याचं चित्र दिसून येत आहे। नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झाले तरीही गाडीचा चालक मात्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार आहेत। यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी चंद्रबाबू नायडू यांना त्यांच्या स्टेटमध्ये जाऊन यू टर्न बाबू असं संबोधलं होतं, तर चंद्रबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांना आतंकवादी हा शब्द वापरला होता। त्याचबरोबर नितीश कुमार जेव्हा तेजस्वी सोबत जाणार असा निर्णय घेताच भाजपानं शपथ घेतली होती की मिट जाएंगे लेकिन नितीश कुमार के साथ नहीं जाएंगे। असं असतानाही आता भाजपानं शेवटी नितीश कुमार यांचा सहारा घेतला। नुकत्याच पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये नितीश कुमार यांनी वक्तव्य केलं की नरेंद्र मोदी यांनी सगळी कामं केली आहे, राहिलं फक्त एक काम आणि ते देखील ते लवकरच करतील। याचा अर्थ बिहारला विशेष स्टेटचा दर्जा देणं। यापूर्वी आंध्र प्रदेशला विशेष स्टेटचा दर्जा मिळावा यासाठी चंद्रबाबू नायडू यांनी देखील प्रयत्न केले होते, पण ते शक्य झालं नाही आणि त्यातून एनडीएमधून नायडू यांनी माघार घेतली। अशातच 2019 साली चंद्रबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पूर्ण देशभर रान पेटवलं होतं। त्यामुळे आताचं हे कुबड्या घेतलेलं सरकार कितपर्यंत टिकेल हे पाहणं गरजेचं आहे। तर आमच्या या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे आणि वरिष्ठ पत्रकार जयंत महाजन सर हे सहभागी झाले आहेत। या विषयामध्ये आपल्या दोघांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत। देशोन्नतीचे मुख्य संपादक श्री प्रकाश पोहरे सर, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार श्री जयंत महाजन सर। सर, दोघांचे आमच्या ह्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। विशेष म्हणजे आजचा हा कार्यक्रम जो आहे, उद्या नरेंद्र मोदी यांचा शपथविधी आहे आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार कितपत टिकेल हे पाहणं देखील गरजेचं आहे, कारण सध्या तरी राहुल गांधी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत। काय वाटतं पोहरे सर तुम्हाला की आताची जी परिस्थिती आहे, उद्या शपथविधी होणार आहे, हे सरकार टिकेल का कोसळेल, किंवा राहुल गांधी आता सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत, काय सांगा? नाही, काय आहे की सध्याच्या घडीला जी काही सिच्युएशन आलेली आहे निवडणुकांमध्ये, मला असं वाटतं की लोकशाही करिता अत्यंत सुटेबल अशी सिच्युएशन आहे। कसं असतं माहितीये का की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे जर तुल्यबळ असले तर सत्ताधारी पक्ष जो कुठला असेल तो काय म्हणतो त्याला अगदी सरळ चालतो, तो आगाऊ धंदे करत नाही। आतापर्यंत काय झालं होतं की सत्ताधारी पक्षाला पाचवी बहुमत हा शब्द आहे, त्याच्यासाठी पाचवी बहुमत होतं, त्याच्यामुळे हे नंगा नाच करत होते। हा सुद्धा परफेक्ट शब्द आहे जरी असंसदी असला तरी। आता काय झालंय की आता तुल्यबळ झाले, आता इंडिया आघाडी आणि एनडीए हे तुल्यबळ जवळपास झालेले आहेत आणि याच्यामध्ये त्यातल्या त्यात मोठा पक्ष जो आहे काँग्रेस, त्यांनी शंभरी गाठली आहे आणि वेगवेगळ्या अर्थाने शंभरी गाठलेली आहेत। म्हणजे ते जे काही भारतीय राजकारणामध्ये आलेले आहेत त्यालाही जवळपास 100 वर्ष झालेले आहेत त्यांच्या स्थापनेला। त्याचबरोबर त्यांनी आता जे काही उमेदवार निवडून आले ते सुद्धा बरोबर 100 त्यांचे निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे आता ही विरोधी पक्षाची शंभरी त्यांनी गाठली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे। आणि अशा याच्यामध्ये काय आहे माहितीये का की, आणि तुम्ही बघता आहात की काँग्रेस पक्षाचे लोक किती मॅच्युअरिटली वागतायत। एनडीए आघाडीतली जी काही मंडळी आहे ती अत्यंत मॅच्युअरली वागतायत, ते कुठेही वाह्यात स्टेटमेंट कोणी करत नाही आहे, सत्ता स्थापनेचा दावा करत नाही आहेत आणि त्याच्यानंतर ते विरोधी पक्षाला तोडणे बिडणे अमुक तमुक त्या नितीश कुमारला, किंवा खरं म्हटलं म्हणजे नितीश कुमारला तोडणे किंवा चंद्रबाबूला तोडणे हे शरद पवारांकरिता काहीही कठीण नाही, अशक्य नाही आहे। अतिशय आरामात ते त्यांना तोडू शकतात, कारण शरद पवारचं तेवढं स्वतःचं वजन आहे आणि शरद पवार हे भारतातल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुखासोबत अधिकारवाण्याने बोलू शकतात किंवा त्यांना भेटीला बोलावू शकतात, एवढी शरद पवारांची ताकद आहे। आणि या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी हे सिद्ध करून टाकलेलं आहे की आफ्टर ऑल बाप वही है। म्हणजे त्यांनी 10 उभे केले, 8 निवडून आणले, वय वर्ष 85 आणि त्याचे बहुतेक खासदार हे नवीन मतदारसंघामध्ये, नवीन पोरं, नवीन लोक, आणि तरी त्यांनी निवडून आणलं, ही फार मोठी गोष्ट आहे। ते अजित पवारला त्याची जागा दाखवली की बेटा आफ्टर ऑल
काका काका होता है, भतीजा भतीजा होता है. तर त्या दृष्टिकोनातून कसं झालेलं आहे सध्याच्या घडीला की अतिशय चांगल्या सिच्युएशन मध्ये हे आलेलं आहे. विपक्ष जर स्ट्रॉंग नसला, याच्या अगोदर विपक्षच नव्हता ना, कारण विपक्ष साठी संख्याबळ जे पाहिजे ते काँग्रेसकडे नसल्यामुळे विपक्ष या देशामध्ये नव्हताच, संसदेमध्ये विपक्ष नव्हताच. त्याच्यामुळे विपक्षाने कित्येकदा जेपीसी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्याची अनेक वेळेला मागणी केल्यानंतरही सत्ताधारी पक्षांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या, हे आपण बघितलं. परंतु आता असं होऊ नाही शकत, एक लक्षात घ्या. आता काय राहणार आहे, सत्ता जरी आता हे स्थापन करत असले किंवा आता ह्यांना हे करू देत आहेत की बेटा करते बैठो, जाओ जाओ आगे देखो. आणि ज्या दिवशी मोदी ब्लंडर करेल त्या दिवशी हे मग त्यांचा गेम दाखवतील. आणि मार्ग कोणी दाखवले ते सर्व हे मार्ग आतापर्यंत या पद्धतीने यांनीच दाखवलेले आहेत. कोणी भाजप सरकारने दाखवलेले हे सगळे मार्ग की कशा पद्धतीने सत्ता तोडायची असते, कशा पद्धतीने नामोहरम करायचं असतं सत्ताधाऱ्यांना, हे यांनी दाखवलं ना. आता त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आता ह्यांना काही नवीन कुठे शिकायला द्यायची गरज नाही. काँग्रेसची ही संस्कृती नव्हती अशा पद्धतीने सत्ता तोडणे किंवा काय करणे, आणि भाजपची सुद्धा नव्हती. भाजपची संस्कृती अशी होती की मागच्या वेळेला जेव्हा अटल बिहारी वाजपेयीचं जेव्हा सरकार एका खासदारामुळे पडलं, एका याच्यामुळे, तर त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं, आपले जे महाजन होते प्रमोद महाजन, त्यांनी म्हटलं होतं की आपण इकडे तिकडून 2-3 खासदार घेऊ आणि आपल्याकडे आणू. तर त्यांनी काय म्हटलं होतं की अगर इस तरीके से आप सत्ता स्थापन करते हो तो ऐसी सत्ता को मैं चिमटे से छूना भी पसंद नहीं करूंगा, चिमटे से. असा भाजप, इतका तत्ववादी भाजप. आणि आता ह्या 10 वर्षामध्ये यांनी भाजपचं जे वाटोळं करून टाकलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःही कबूल केलेलं आहे की ही पार्टी भाजप पार्टी नाही आहे, तर ही मोदी सरकार आहे, मोदी पार्टी आहे, मोदी की गॅरंटी आहे. आणि त्यांनी दाखवलं. आता हे थोडं खाली आल्याबरोबर लगेच हे म्हणायला लागले हम एनडीए में हैं, एनडीए अभी तक की थी, एनडीए काम कर रही थी, एनडीए में काम करेंगे साथ में. आता मोदी खाली, अब आया ऊंट पहाड़ के नीचे असं म्हटलं तर काही वावगं नाही. त्याच्यामुळे सध्याच्या घडीला वेट अँड वॉच एवढं आपल्या समोर आहे. मात्र मी हे पहिलेच तुम्हाला सांगतो की हे सरकार टिकणार नाही. 6 महिन्याच्या आत यांच्याकडे एकतर पंतप्रधान बदलेल, कारण हे जे काही सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे हे संसदीय पद्धतीने बसलेलं नाही. भाजपची कुठलीही पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग झाली नाही, पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग झाली नाही, काही नाही. त्यांनी पार्लमेंटरी बोर्डाने आता नाव सुचवलेले नाही. हे स्वतःच उभे राहतात, स्वतःच करतात. अमित शहा स्वतःच करतात. आणि त्यांना माहिती आहे की जर संसदीय पद्धतीने केलं तर मग 2-3 लोक दावे ठोकतील. त्याच्यामध्ये नितीन गडकरी दावा ठोकू शकतो, योगी दावा ठोकू शकतो, अजून बाकीचे लोक दावा ठोकू शकतात. त्याच्यामुळे यांनी काय केलंय की रिस्क त्यांनी घेतलेली नाही आहे. आणि सध्याच्या घडीला जे चाललंय ते जुन्याच पद्धतीने चाललंय. मोदी त्यांचा स्वभाव बदलू शकत नाही, एक लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे चाललंय. मात्र सध्याच्या घडीला वेट अँड वॉच एवढं आपल्या समोर आहे. अगदी 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 महाजन सर, मी तुमच्याकडे येतो. विशेष म्हणजे आपण पाहतोय की हे सत्ता आता सरकार उद्या स्थापन होतं, नरेंद्र मोदी उद्या शपथ घेणार आहेत. परंतु ह्या वेळेस 2014 आणि 2019 सारखी परिस्थिती नाही आहे. कारण 2014 आणि 2019 मध्ये फक्त हम करे सो कायदा यांची अशी भूमिका होती. पण आता सध्या नरेंद्र मोदी हे तिन्ही बाजूनं पेचात आले आहेत. कारण इथे एक त्यांना एक चांगला विरोधी पक्षनेता भेटतोय. त्याच्यानंतर त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटला तर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना विचारल्याशिवाय घेता येत नाही. आणि त्याच्यानंतरही चंद्रबाबू नायडू यांची भूमिका जर आपण पाहिली तर चंद्रबाबू नायडू अद्यापही शांत भूमिकेत आहे. त्यांनी त्यांचे पत्ते खोलले नाही. तुम्हाला काय वाटतं? कारण चंद्रबाबू नायडूंनी आता ही जो पाठिंबा दिलेला आहे तो फक्त बाहेरून पाठिंबा दिल्याचं दाखवलं आहे. पण चंद्रबाबू नायडूला हे सरकार सत्तेमध्ये स्थापन घेण्याचा प्रयत्न करतोय. काय वाटतं? कारण चंद्रबाबू नायडूची वेट अँड वॉचची भूमिका खतरनाक असू शकतं का महाजन सर? चंद्रबाबू नायडूंची भूमिका ही बाहेरून नाहीये. चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष मंत्रिमंडळात देखील सहभागी होत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंध्र प्रदेश असेल किंवा बिहार असेल, दोन्ही जे नेते आहेत, इकडं नितीश कुमार आणि तिकडच्या बाजूला चंद्रबाबू नायडू, हे त्यांच्या राज्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही ओरबडून घेता येईल ते ओरबडायला सुरुवात करतील. तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार असताना ममता, समता आणि जयललिता या 3 ग्रहांनी त्यांना त्रस्त करून ठेवलं होतं. म्हणजे मला अजून आठवतं की वाजपेयी ज्यावेळेस ममता बॅनर्जीच्या आईना भेटायला गेले होते, तर आपकी छोरी मुझे बहुत तंग करती है हा शब्द त्यांनी प्रेमाने जरी म्हटला होता तरी तो संपूर्ण हिंदुस्थानमध्ये पोहोचलेला होता. तीच अवस्था ह्या सरकारची होणार आहे.
या सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू ब्लॅकमेलिंग केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसऱ्या बाजूला नितीश कुमार देखील ब्लॅकमेलिंग केल्याशिवाय राहणार नाही. दोघांचंही सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी त्यांनी कोणतेही विधिनिषेध, कोणते नियम वगैरे कधीही पाळलेले नाही. म्हणूनच अमित शहांनीच आपल्या नितीश कुमार यांना पलटूराम नावाची पदवी दिलेली. त्यांना वाटेल त्यावेळी ते पलटी मारू शकतात. 6 महिने यांची जोडी घ्या, 6 महिने त्यांची जोडी घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रबाबू नायडू यांना त्यांच्यावर अतिशय प्रखर आणि कडक दहशतवादी म्हणून टीका केली आहे ते भारतीय जनता पक्षाने. पण ज्यावेळी जुळून घ्यायची वेळ येते त्यावेळी हा पक्ष संपूर्णपणे तत्व सगळं गुंडाळून ठेवतो. संपूर्ण देशाला हिंदू आणि मुस्लिम या वादामध्ये गुंडाळून ठेवल्यानंतर वेळ आल्यानंतर कुणाशीही तडजोड ते करतात. हे मुफ्ती मोहम्मद सईद या प्रकरणावरून तरी तुमच्या लक्षात येत असेल. ज्यांना पलटूराम ही पदवी दिलेली त्या बिहारच्या जाहीर सभेमध्ये नितीश कुमारचे वाबाडे काढताना प्रचंड जाहीर सभेमध्ये मोठ्या गर्दीमध्ये अतिशय आवेशपूर्ण भाषेत अमित शहा भाषण करीत होते. तीच अवस्था आंध्र प्रदेशमध्ये होती. परंतु गरज लागल्यानंतर कोणीही चालेल, चोर चालेल, दरोडेखोर चालेल, मुस्लिम चालेल, अतिशय आतंकवादी चालेल आणि आपलं सरकार स्थापन केले पाहिजे. या सरकारने ईडीच्या माध्यमातून किंवा तपास यंत्रणाच्या माध्यमातून अनेक विरोधी पक्ष संपुष्टात आणले. ज्यांना ज्यांना बरोबर घेतलं त्यांना कवेत घेतलं आणि त्यांना म्हणजे मला तर एकदम छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवतो की शिवाजी महाराजांना भेटायला बोलवलं आणि बगलेत घेऊन मारायचा प्रयत्न केला होता. परंतु ते छत्रपती शिवाजी महाराज होते, ते सही सलामत बाहेर पडले. परंतु अनेक पक्षांना छत्रपतींची भूमिका घेता आली नाही आणि ते सगळेजण नष्ट झालेले आहेत. आताही तीच अवस्था आहे. ज्यांच्याशी मैत्री केली, ज्यांना बरोबर घेतलं त्यांना संपुष्टात आणण्याचा इतिहास सर माझा सर तुमचा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. मी पोरे सरांकडे जातो. पोरे सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आतापर्यंत भाजपासोबत ज्यांनी युती केली, जेवढ्या स्टेटमध्ये भाजपासोबत युती केली ते पक्ष कुठेतरी संपले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की इथे चंद्रबाबू नायडू आणि आहेत नितीश कुमार, भाजपा यांना जर युतीमध्ये घेतलं सोबत तर यांना संपू शकतं का? कारण भाजपासोबत आतापर्यंत गेलेला पक्ष हा शेवटपर्यंत टिकला नाही. काय वाटतं की भाजपा यांना संपवणार की हे भाजपाला संपवणार किंवा सत्ता स्थिर राहणार? काय वाटतं पुरे सर? ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं की या ठिकाणचं जे सरकार आहे आता सध्या जेव्हा भाजपासोबत जे सरकार आतापर्यंत स्थापन झालं, जे पक्ष त्यांच्यासोबत गेले ते पक्ष कुठेतरी संपले, त्यांना संपवण्यात आलं. काय वाटतं की या ठिकाणी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारला भाजपा संपवणार का चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या सरकारला कुठेतरी कोसळणार? काय वाटतं, काय भाकीत करताय? नाही, हे बघ स्वप्नील, असं आहे, आपल्या मराठीमध्ये एक अशी म्हण आहे की तुम्ही जे पेराल ते उगवेल. भाजपने आतापर्यंत काय पेरलं? यांनी राष्ट्रहित पेरलं की ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी काम केलं की यांनी स्वार्थ जोपासला. तर हे आपल्याला दिसतं की यांनी स्वार्थ जोपासला. महाराष्ट्राचं जर उदाहरण जर घेतलं तर भाजप हे शिवसेनेला सोबत घेण्या अगोदर काय होतं, त्यांनी काय केलं की शिवसेनेचं बोट धरलं. बाळासाहेबांकडे प्रमोद महाजन गेले, त्यांनी म्हटलं, आणि नितीन गडकरी तिथे गेले. नितीन गडकरी बाळासाहेबांच्याकडे आणि त्याच्यानंतर प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या सगळ्यांमुळे शेवटी शिवसेना जी आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला साथ देण्याचं ठरवलं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर साथ द्यायचं ठरवलं. आणि काय झालं, त्यांनी काय म्हटलं होतं भाजपने की आम्हाला राज्यात इंटरेस्ट नाही, तुम्हाला देशात इंटरेस्ट नाही, दिल्लीला. त्याच्यामुळे दिल्ली आम्ही बघतो, राज्य तुम्ही बघा, असा विषय झाला. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेच्या सीट हळूहळू कमी होत गेल्या. आणि आता शेवटी जे झालं होतं 2019ला शिवसेनेच्या 18 सीट आल्या आणि भाजपच्या 23 सीट आल्या. हे त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा म्हटलं की आम्हाला बसू द्या सत्तेमध्ये, तुम्ही 5 वर्ष बसल्यात, आम्हाला 2.5 वर्ष तरी किमान द्या, यांनी नाही म्हटलं. म्हणजे एकतर यांचं साधं सगळं भाजपचं एकच धोरण आहे, त्याला हिंदीमध्ये म्हणायची मतलब निकल गया है तो हम पहचानते नहीं. तर या पद्धतीमध्ये आणि भाजपचं कसं आहे माहितीये काय सध्याच्या घडीला, किंवा जे काही लोक आहेत यांचं सिंपल एकच थेअरी आहे की काम पडे बाका, वखत पडे बाका, तो देखो कहो काका. हे सध्या घडीला त्यामुळे मोदीला तुमचा साथ देत आहेत. त्याच्यामुळे एकदा यांचा मतलब निघून गेला, यांच्यावरच्या ईडीच्या केसेस विसेस झालं, राज्याचं भलं झालं, त्यांना जे पाहिजे ते केलं. बिहारला त्यांनी स्वतंत्र दर्जा मागितलेला आहे, त्याच्यानंतर तशाच पद्धतीने हे त्याला मागतायत. आणि हे जे तुम्ही म्हणता ना की बा ते स्वतःला ब्लॅकमेल करतील वगैरे, ब्लॅकमेल करण्याची व्याख्या काय? माझं म्हणणं आहे की स्वतःच्या राज्यासाठी जर त्यांनी आग्रह धरला की आम्हाला हे पाहिजे, राज्याच्या विकासासाठी म्हणतायत ना. मला साधं सरळ सांगा, आता विदर्भ महाराष्ट्रासोबत जोडल्या गेला,
कोणी जोडला? हे पश्चिम महाराष्ट्रात लोकांनी जोडला. का जोडला? कारण त्यांना विकास पाहिजे होता. तर पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी विकास केला की नाही केला? विकास केला, राईट ऑर रॉंग? त्यांनी एवढे जिथं साखर कारखाने काढले, पश्चिम महाराष्ट्राचा जिथं दगडधोंड्याचा प्रदेश होता, त्या दगडधोंड्याच्या प्रदेशामध्ये यांनी एवढे साखरेचे कारखाने काढले, हरित क्रांती करून टाकली सगळीची सगळे, आणि तिथल्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम केलं, दुधाच्या नद्या व्हायला लागल्या तिथे. त्यांनी केलं ते राईट ऑर रॉंग ते सोडून द्या. त्यांनी महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा, विदर्भाच्या हक्काचा पैसा तिथं पळवला वगैरे हे बाजूला ठेवा. परंतु नेत्यांचं काम काय आहे? आपल्या लोकांचं, आपल्या प्रदेशाचा विकास करणं. आणि त्याच दृष्टिकोनातून जर हे चंद्राबाबू नायडू जर सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने राज्य वेगळं झाल्यानंतर तेलंगणा विकसित होत चाललं, आंध्र मागे पडत चाललं, आणि अमरावतीची जी काही राजधानी त्यांना करायची होती ती झाली नाही. का नाही गेली? याच्या अगोदरचे राज्यकर्ते तसे नव्हते. पण त्या विकासासाठी जर चंद्राबाबू नायडूंनी जर आग्रह धरला, त्या पद्धतीने विशेष पॅकेजेस पैसे नेले, तर ह्याला तुम्ही हे नाही म्हणू शकत. ते जे काही करत आहे, जे काही करतील ते त्यांच्या प्रदेशाच्या विकासासाठी करणार आहे. त्यामुळे ते सगळं क्षम्य आहे. तशाच पद्धतीने बिहारमध्ये तुम्ही गेला की नाही मला माहिती नाही, परंतु मी बिहारचा कित्येकदा दौरा केला. बिहारमध्ये सलग रस्ते नाहीत हो जायला. बिहारमध्ये या प्रदेशातून त्या प्रदेशात किंवा भागात जायचं असेल तर तिथून फक्त रेल्वेज आहे. तिथं अजिबात काही विकास झालेला नाही आहे. बिहारमध्ये एक कृषी उत्पन्न बाजार समित्या नाही आहेत. ती सिस्टीम तिथे केलेली आहे. आलू 2 रुपये 4 रुपये किलोने विकला जातो तिथे. कुठलाही कृषी माल, म्हणजे शेतकरी हा हवेवर आहे का? बिहारची पोरं सगळीकडे भारतभर फिरतात का? आमच्याकडे कामाला बिहारची किती पोरं आहेत का आहेत? अहो तिथे उद्योगधंदेच नाही, तेवढी गरिबी आहे तिथे. मग एवढ्या वर्ष तिथे ह्या सगळ्या लोकांनी केलं का? त्याचं कारण असं झालेलं आहे की त्या पद्धतीने एक दूरदृष्टी ठेवून बिहारचा विकास करायला पाहिजे. तो विकास केला गेलेला नाही. उत्तर प्रदेशची तशीच परिस्थिती, बिहारची तशीच परिस्थिती. त्यामुळे तिथले जर कोणी राज्यकर्ते चांगले आले, आता योगी तिथं आला, योगीनी उत्तर प्रदेश मधली गुंडागर्दी संपवली. उत्तर प्रदेशमध्ये पहिले मुली रात्रीच्या वेळेला घराबाहेर पडू शकत नव्हत्या. मी दिल्लीला गेल्यानंतर कित्येक ऑटोवाल्यांची, टॅक्सीवाल्यांशी बोलतो, त्यातले कित्येक निघतात युपी मधले, ते सांगतात नाही योगी आने के बाद में गुंडागर्दी खतम कर दिया. त्यांनी त्याला तरी म्हणत असतील ना की बुलडोजर बाबा. माझं त्याला समर्थन आहे. माझं म्हणणं आहे की कमीत कमी त्यांनी गुंडागर्दी संपवली, प्रदेशाचा विकास केला. गोष्ट कशी आहे माहितीये का की हे या पद्धतीने, आता तुम्ही मला सांगा, कालचीच गोष्ट, प्रफुल्ल पटेलला त्यांनी क्लीन चिट दिली, त्याच्यावरच्या ईडीच्या केसेस काढून घेतल्या, त्याची 150 कोटीची संपत्ती त्याला परत केली. हे काय आहे? याचा अर्थ प्रफुल्ल पटेल तिकडे गेले होते, कशासाठी गेले होते? कारण स्वतःला क्लीन चिट मिळवायची होती. तसंच माझं म्हणणं आहे की ज्याला पलटूराम कोणी नाव दिलं? अमित शहानी दिलं. या चंद्राबाबूला जेलमध्ये कोणी टाकलं? मोदींनी टाकलं. आणि आता ह्याचा त्यांनी जर बदला काढला तर त्याला तुम्ही चूक म्हणणार आहात का? आणि त्यांनी जर त्यांच्या प्रदेशाच्या विकासासाठी जर काही गोष्टी करत असतील, ब्लॅकमेल करत असतील, आणि ते त्या सिच्युएशन मध्ये सुदैवाने आले, तर त्यांनी का त्याचा फायदा घेऊ नये? फायदा घेतला पाहिजे आणि मोदीला त्याची जागा दाखवली पाहिजे. अशातलं त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का की ह्या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये सगळं क्षम्य असतं. एक लक्षात घ्या, कधी कोणी कोणाचा दुश्मन नसतो, कधी कोणाचा मित्र नसतो राजकारणामध्ये. शेवटी तुम्ही कुठल्या यांनी हे करता, म्हणजे तुमचा उद्देश काय हे पब्लिक बघतं. आता पब्लिकनी हे जेव्हा बघितलं की भाजपाचं जे राजकारण आहे हे स्वयंकेंद्रित आहे, एकीकडे काय म्हणतात की आम्ही भ्रष्टाचार को लगाम कर देंगे, भ्रष्टाचार खत्म कर देंगे, आणि भाजपच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराने बरीच सीमा गाठली आहे. इतका भ्रष्टाचार आहे, म्हणजे जे काम एखाद्या वेळेला 5,000 रुपयामध्ये व्हायचं, एखादं लायसन्स रिन्युअल वगैरे, आता 2 लाख रुपये लागतात. म्हणजे किती पट वाढलं भ्रष्टाचार. आणि आता म्हणजे कोणी लाखांनी गोष्टीच करत नाही, कोट्यावधीने अब्जांनी गोष्टी करतात भाजपवाले काय, बाकीचे सरकारी अधिकारी काय. त्यामुळे लक्षात घ्या की शेवटी पब्लिक हे सगळं बघतं. पब्लिकनी सध्या दिलेला जो काही भाजपच्या विरोधातला कौल आहे हा काँग्रेसच्या फेवरचा कौल नाही आहे. एक लक्षात घ्या, हा जो आहे कौल दिलेला हा भाजप विरोधातला कौल लोकांनी दिलेला आहे, हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे. आणि राजकारणामध्ये वेट अँड वॉच, ज्यांना बुद्धी आहे, ज्यांना समजतं, ते शांतपणे बघत राहतात की एक दिन हमारा भी आएगा. तशा पद्धतीने 10 वर्ष काँग्रेस वाट बघत बसली. आज त्यांचे दिवस आलेले आहेत आणि तरी सुद्धा ते अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहेत, बिकॉज दे आर ऑल मॅच्युअर्ड पीपल. हे दिसलं आहे. अगदी सर, याला धरूनच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाजन सर की महत्वाचा मुद्दा, जेव्हा 4 जूनला निकाल लागला त्याच्यानंतर आपकी बार 400 पारची गॅरंटी देणारे नरेंद्र मोदी 400 पारची गॅरंटी पूर्णपणे विसरले आहेत
आणि विसरल्यानंतर त्यांनी तो नंतर उल्लेखही कुठे केला नाहीये. पण त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा असा येतोय की जेव्हा नरेंद्र मोदीचा 4 तारखेनंतरचा हा स्वभाव तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तो कुठेतरी झुकता स्वभाव दिसतो पहिल्यांदा. जो छाती काढून चालणारा व्यक्ती होता आज त्यांना कुठेतरी झुकता स्वभाव आपण पाहिलं. कारण ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा त्यांचा जाहीर सत्कार झाला त्या सत्कारामध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपाच्या कार्यकर्त्यांचं बूथ मॅनेजरचं या सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं. जे.पी. नड्डा यांचं नाव घेऊन त्यांनी त्यांचं देखील कौतुक केलं. आजपर्यंत नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही कार्यकर्त्यांबद्दल बीजेपीच्या कुठल्याही नेत्यांबद्दल कुठेही कौतुक केलं नव्हतं. त्या दिवशी ते कौतुक दिसलं. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट ज्या दिवशी रामटेकमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती त्यांनी राहुल गांधींच्या वर टीका करत त्यांनी अक्षरशः सांगितलं होतं की काँग्रेस आजपर्यंत गरिबी गरिबी जसं राम राम नाम जपतात तसं गरिबी 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 असं नाम जपतात असं नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावरती टीका केली होती. पण तेच ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी त्यांनी गरिबीवरती बोलायला सुरुवात केली. काय वाटतं काही बदल झाला असं वाटतं किंवा हा बदल कायम राहील असं वाटतं का महाजन सर तुम्हाला? एक लक्षात घ्या, ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून अनुभवलेलं आहे किंवा ज्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे त्यांच्या एक लक्षात येईल की अत्यंत अहंकारी असलेला हा माणूस या क्षणाला जमिनीवर आलेला आहे. कारण जमिनीवर आलेला आहे याला कारण असं की ज्यांच्याशी कधीच हात जोडायची वेळ आली नव्हती किंवा येणार नव्हती, भविष्यात आपल्यावर येणार नाही असं वाटलं होतं, त्यांच्याशी हात जोडायची वेळ आली. ज्या शिवसेनेला संपुष्टात आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. म्हणजे साहेब आता बोलले, पवारे साहेब जे बोललेत की बाळासाहेबांचं बोट धरून कसे गेलेत, तुम्ही मोठा भाऊ लहान भाऊ आणि करता 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 लहान भावाचं संपूर्ण घरच ताब्यात घेतलं. हे फक्त इथंच झालं असं नाही. रामविलास पासवानच्या मुलाला तर थेट रस्त्यावर आणायची पर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यांना बरोबर घेतलं, सरकार सत्तेमध्ये राहिले आणि भावानी बंड केल्यानंतर एका घरामध्ये 2 घर मध्ये भांडणं लावून दिले. परंतु ज्यावेळेस आपण आता घरकाना घाटका अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस चिराग पासवानला जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही. ममता बॅनर्जींनी हे अतिशय हुशार राजकारणी माझ्या दृष्टिकोनातून देशात पंतप्रधान पदासाठी अतिशय लायक जर कोणी असेल तर या क्षणाला ममता बॅनर्जी. त्यांनी धोके ओळखलेले होते. त्यांनी काँग्रेसलाही दूर ठेवलं, त्यांनी भाजपलाही दूर ठेवलं आणि एकला चलोरेची भूमिका घेतली. जर वेळ आली अशी कधी राजकारण करण्याची तर सगळ्यात ज्याला आपण म्हणतो कसं राजकारण करावं, देश कसा चालवावा हे ममता बॅनर्जी दाखवून देऊ शकते. अहो, कम्युनिस्टांनी 24 वर्ष ज्या राज्यावर राज्य केलं त्या कम्युनिस्टाचा भागबूस त्यांनी ठेवलेला नाही. याला कारण का? त्यांनी काही जाती धर्माचं राजकारण केलं का? महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, महाराष्ट्र विरोधात का केला मोदींच्या? महाराष्ट्रात राहिलं काय? जो प्रकल्प येतो तो निघून चाललेला आहे. म्हणजे आपल्याला अलीकडच्या काळात फक्त फॉस्कॉनचे नावं आलेत किंवा इतर काही कंपन्यांचे आलेत, सगळे गुजरातला गेलेत आणि महाराष्ट्र खुशाल पाहत राहिला. गुजरातमध्ये प्रत्येक सीट भाजपचं येतं आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सीट महाराष्ट्रातील पक्षांचं काय येत नाही? महाराष्ट्राने हा विचार करायची गरज आहे. सगळे प्रकल्प गेले, एवढंच कशाला आता पिंपरी चिंचवड मधले 36 मोठे उद्योग गुजरातच्या दिशेने निघालेले. काही कोणाला घेणे नाही, कारण राज्यात कोणाचं सरकार? भाजपचं सरकार. भाजपचं सरकार याला रोखायला म्हणजे हे रोखलं पाहिजे. वास्तविक 25 लाख तरुण बेरोजगार होतील अशी अवस्था आता महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या IT सेक्टरमध्ये तयार झालेली. हे फक्त महाराष्ट्राचंच उदाहरण नाही, हे प्रत्येक ठिकाणचं आहे. भिकारी राज्य भिकारीच झालं पाहिजे. तो बिमारू राज्य म्हणून जे त्याला नाव ठेवलं जातं बिहारला, अहो ट्रेनच्या ट्रेन भरून येतात, फुटपाथवर मुंबईतल्या राहतात, महाराष्ट्रात का त्यांना उद्योग देत नाही जागेवर? मी फक्त राज ठाकरेच्या एवढ्या एकाच मतासाठी मी अतिशय मला आवडतं ते, तर त्यांचे उद्योग त्यांच्याच राज्यात केले पाहिजे, तिथल्या तरुणाला इकडे यायची वेळ आली नाही पाहिजे. परंतु यांनी या देशामध्ये असं राजकारण केलं की आता मध्यंतरी माझ्या घरी काम चालू होतं, बिहारचे मजूर होते. मी म्हटलं काय अबकी बार काय? तर ते म्हणाले मोदी सरकार. त्यांना म्हटलं का देणार मोदी सरकारला मत? ते म्हणे मंदिर बांधलं. अरे वा, मंदिर बांधलं, आता मग तुझा रोजगार वाढला का? 500 रुपयाचा 700 रुपये झाला का? तुला गावात जाता येईल का? क्या करे साहब, सब हमारे गाव में लोक बोलते हिंदू हिंदू खतरे में, हिंदू खतरे में. त्यांनी हे जे गारुड निर्माण केलेलं आहे ते अतिशय अशिक्षित आणि बुद्धिभ्रंश करून अशा लोकांवर त्यांनी केलेलं आहे. हे करायला नको होतं. आज जी पिछडी झालेली आहे, आज 2024 आहे, 240 वर रोखलं त्यांना. बघा तुम्ही 2029ला भारतीय जनता पक्षाची अवस्था सध्या काँग्रेस याच विषयाला आपण आता ह्या विषयाला धरून आपला वेळ खूप संपत आलेला आहे. अतिशय कमी वेळ राहिला. जाताना दोघांनी फक्त एका मिनिटामध्ये सांगा की उद्या आहे नरेंद्र मोदी यांचा विशेष म्हणजे शपथविधी आहे आणि सगळ्यांना कुतूहल वाटते की आतापर्यंत काँग्रेस
का शांत बसले, वेट अँड वॉचच्या भूमिकेत बसले? ज्या पद्धतीने पोरे साहेबांनी सांगितलं की शरद पवारांसारखा माणूस कुठेही गेम फिरू शकतो, पण त्यांना आता फक्त नरेंद्र मोदी यांना शपथ घेऊ द्या आणि यांना वेळ द्या, अशी एका साईडनं काँग्रेसची बाजू आहे आणि एका साईडनं चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची ही वेट अँड वॉचची भूमिका चालली आहे. काय वाटतं सर, हे सरकार एका मिनिटात सांगा की काय वाटतं, हे सरकार टिकेल का चालेल? नाही, आता हे तर उद्या सरकार स्थापन करणार आहे. तुम्हाला आवडो न आवडो किंवा RSS ला आवडो न आवडो, कारण हे काही RSSच्या संमतीने सरकार बनत नाही आहे, हे मोदीच्या संमतीनेच बनते आहे. RSS ला याची संपूर्ण जाणीव आहे. RSS ला जर इथं सरकार बनवायचं होतं तर त्यांना नितीन गडकरींना बनवायचं होतं. काल जर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा पार्लमेंटरी बोर्डामध्ये किंवा याच्यामध्ये जे संसद भवनामध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये मोदीजी उभे राहिले. मोदी उभे राहिल्याबरोबर सर्व संसद उभे राहिले, संसद, आणि ते परंतु नितीन गडकरी उभे नाही राहिले, तिकडे उभे राहिले, ते बसलेले राहिले तसे तुम्ही बघा ना. तर याच्यावरूनच साधा आणि सरळ आहे की हे काही त्याला गिनत नाही. तसंच पद्धतीने ज्या पद्धतीने यांनी म्हणजे नितीन गडकरी सारख्या माणसाला यांनी त्रास दिला किंवा त्यांचं जे काही कर्तृत्व होतं ते स्वतःच्या नावावर पकवायचा प्रयत्न केला, त्यामुळे हे सध्या झालेलं आहे. त्याच्यामुळे आता सध्याच्या घडीला संघ सुद्धा वेट अँड वॉचची भूमिका आहे, एक विषय. दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या घडीला सरकार जरी बनलं तरी सरकार मोदीचा राहणार, अजेंडा काँग्रेसचा किंवा NDAचा राहणार आहे. आता ज्यांनी सांगितलं की आता आम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मागणार आहोत, त्याच्यासाठी ते शेअर बाजारा संदर्भामध्ये यांनी जी काही विधानं केली, जे शेअर बाजार पहिल्या दिवशी 2,500 अंकांनी कोसळला आणि त्याच्यानंतर मग एकदम 4,500 अंकांनी वाढला आणि जो अडाणी आहे त्याचे शेअरच्या किमती वाढून तो जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य झाला. आणि नंतर कशामुळे झालं हे, तर त्यांनी जे काही नॅरेटिव्ह तयार केले होते कशाच्या एक्झिट पोलच्या द्वारे. मी त्यावेळेला म्हटलं होतं की हे सगळा चुकीचा एक्झिट पोल आहे, बदमाशी चालू आहे, सट्टा बाजार आणि शेअर मार्केटसाठी आहे. मी 2 चॅनलवर बोललो, त्यांचे मला फोन आले, ते म्हणे आपने बिलकुल सही बोला आता. आणि नंतर काय झालं की जसं ते निकाल सुरू झाले तर शेअर बाजार जो 2,500 आणि वर गेला होता तो 4,500 झाला, काल याला 30 लाख कोटी रुपये या देशातील जनतेने गमावले. तर त्याच्यासाठी आता यांनी म्हटलं की आम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी करणार आहोत. त्याच्यामुळे आता कसं आहे की सरकार मोदीचं मात्र अजेंडा हा NDAचा राहणार आहे, राहुल गांधीचा राहणार आहे, हे पहिले समजून द्या. या राहुल गांधीला संपवण्यासाठी यांनी लाखो कोटी रुपये खर्च केले आणि काँग्रेस मुक्त भारत म्हटलं तर त्यांनी काँग्रेस युक्त BJP करून टाकली, एक विषय. आणि आताच्या घडीला काँग्रेस यांच्या छाताडावर बसली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये यांना त्याची आता माहित पडेल, कारण रस्ता यांनी दाखवलाय. कशा पद्धतीने विरोधकांना छळायचं असतं, कशा पद्धतीने कामं करायची असतात, अशा पद्धतीने कशा पद्धतीने ब्लॅकमेल करायचं असतं, याचे रस्ते हे कुठलाही विजय निषेध न बाळगता भाजपाने दाखवून दिले आहेत. आणि त्याच्यामुळे आता यांना कुठली क्षमा ते करणार नाहीत, हे नक्की आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे पाहणं फार मनोरंजक राहणार आहे आणि खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही आता लागली आहे असं म्हणतो. अगदी अगदी. महाजन सर, जाता तर एका मिनिटामध्ये सांगा, आपला वेळ खूप आहे, कमी काय आहे, काय सांगाल तुम्ही की आताचं सरकार स्थिर राहील का पडेल? नाही, सरकार स्थिर राहील याला कारण असं की समोरच्या ज्या 2 पक्षांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे त्या 5 वर्षामध्ये या सरकारकडून जेवढा लाभ त्यांच्या राज्यांना घेता येईल तेवढा लाभ ते घेतील, त्यामुळे त्यांचं समर्थन ते कायम ठेवतील. फक्त एकच आहे की नितीश कुमारांच्या बाबत कोणालाही म्हणजे खात्री देता येत नाही, ती पलटूराम वगैरे, पण एखादी भूमिका जर त्यांची मान्य झाली नाही तर हे सपोर्ट काढून घेऊ शकतात. पण सपोर्ट काढून घेऊ शकतात, चंद्रबाबू पण सपोर्ट काढून घेऊ शकता, परंतु तोपर्यंत राज्यात देशात सत्तेवर आल्यानंतर अन्य पक्ष फोडायला आता सुरुवात होणार आहे. बघा तुम्ही, छोटे मोठे पक्ष फोडायला सुरुवात होणार आहे. प्रत्येकाला आता महाराष्ट्रामधले काही पक्ष जे आहेत त्यांच्याशी संधान साधायला सुरुवात करतील, अशक्यपाय गोष्टी सुरू होतील. जे जे थोडे थोडे पक्ष आलेले त्यांना निधी दिला जाईल. त्यांना काय, आता आपण तर महाराष्ट्राने पाहिलं, महाराष्ट्रात अतिशय राजकारण म्हटलं का लोक अंगावर काटा येतो, अतिशय घाणेरडं राजकारण हे देश पातळीवर सुरू होणार आहे. आता भारतीय जनता पक्षाला या देशाबद्दल प्रेम पण नाहीये, त्यांना काही घेणं नाही. त्यामुळे हे सगळे प्रकार याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आताचा जो विषय आहे, आजचा हा विषय आपण इथे थांबवतोय. विशेष म्हणजे उद्या नरेंद्र मोदी हे शपथ घेणार आहेत. शपथ घेतल्यानंतर आजही आपण पाहतोय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कुठेतरी आता ही भीती वाटतं की जर सरकार कोसळलं तर. त्यामुळे महाजन सरांनी आणि प्रकाश पोरे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, सरकार कदाचित कोसळू शकतं, तर त्याच्यासाठी पक्षफुटी होईल, पक्षांना सोबत घेण्याचा, आणखी छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आजही आता आपण काही मिनिटापूर्वीच एक बातमी पाहिली, या ठिकाणी नरेश म्हस्के यांनी सांगितले की ठाकरेचे काही खासदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाचे काही सांगतात की यांचे हे पक्षफुटीचं राजकारण कुठे थांबेल हे पाहणं गरजेचं आहे आणि हे सरकार टिकणार का नाही हे गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे.
म्हणजे आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबतो. विशेष आज आपले आलेले प्रमुख पाहुणे जे आहेत पोहरे सर आणि विशेष म्हणजे महाजन सर, या दोघांचाही या ठिकाणी खरंच आभार की त्यांनी आमच्या या चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला. उद्या सकाळी ठीक 7 वाजता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी आहे आणि हा शपथविधी झाल्यानंतर पुढच्या घडामोडी काय असतील हे पाहणं देखील गरजेचं आहे. या ठिकाणी राहुल गांधीची वेट अँड वॉचची भूमिका काय असणार आहे, चंद्रबाबू नायडू यांनी अद्यापही आपले पत्ते ओपन केले नाही, त्यांचंही काय असणार आहे तेही पाहणं गरजेचं आहे. सरकार टिकणार का कोसळणार या दोन्ही गोष्टी पाहणं देखील गरजेचं आहे. असेच कार्यक्रम आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून आपल्यासोबत घेऊन येत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला हे चॅनल आवडलं तर नक्कीच आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.